स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। खामगाव तालुक्यातील झोडगा गटग्रामपंचायत येथे झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण अखेर आज प्रशासनाकडून मिळालेल्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे। वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने 13 ऑगस्टपासून हे उपोषण सुरू करण्यात आले होते। आज अखेर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून चौकशीसाठी 5 दिवसांचा अवधी मागितला आहे। या कालावधीत भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई आणि निलंबनाची प्रक्रिया केली जाईल असे लेखी पत्र उपोषणकर्त्यांना देण्यात आले। तसेच या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि सदस्यांवरही कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। प्रशासनाच्या या आश्वासनाचा आधार करत उपोषणकर्त्यांनी 5 दिवसांनंतर आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे। मात्र दिलेल्या 5 दिवसांच्या मुदतीत चौकशी पूर्ण करून कारवाईचा अहवाल न दिल्यास यापेक्षाही अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे। गेल्या 5 दिवसापासून आमचं झोडगा गटग्रामपंचायत भ्रष्टाचार विरोधामध्ये इथे आमरण उपोषण चालू होतं। त्या उपोषणाकरिता आज आम्हाला आदरणीय सीओ साहेबांनी, आदरणीय बीडीओ साहेबांनी एक 5 दिवसाचा कालावधी मागितलेला आहे। या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही 5 दिवसाकरता उपोषण स्थगित केलेलं आहे। साहेबांनी आम्हाला लेखी स्वरूपामध्ये पत्र दिलेलं आहे की या 5 दिवसामध्ये जे जे भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांच्या चौकशी केल्या जाईल, चौकशी करून त्यांना कायदेशीर कारवाई करून निलंबित केलं जाईल। आणि एवढंच नव्हे तर या चौकशी केल्याच्या नंतर या घटनेशी जे जे संबंधित आहे, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, त्यानंतर सदस्य यांच्यावर देखील आम्ही कायदेशीर कारवाई करू असे त्यांनी आम्ही लेखी स्वरूपात आश्वासन दिलेलं आहे। त्यांच्या आश्वासनाचा आम्ही मान सन्मान केलेला आहे। आणि आमचं जे काही गेल्या 5 दिवसापासून खामगाव येथे आमरण उपोषण सुरू होतं त्या आमरण उपोषणाला आम्ही फक्त 5 दिवसाची स्थगिती दिलेली आहे। जर या 5 दिवसामध्ये जर त्यांनी योग्य चौकशी आणि कायदेशीर कारवाईचं जर आम्हाला पत्र आणि अहवाल पाठवला नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र गतीचं आंदोलन आम्ही करणार आहे असं आम्ही साहेबांना सुद्धा आमच्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे। झोडगा येथील ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या अनियमित भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये उपोषणाला बसलेले आहे। आपल्याला 14 तारखेला आमच्या जिल्हा परिषदेचे माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी भारताचे सर स्वतः येऊन आपल्यासोबत चर्चा केली होती आणि त्या दिवशी आपल्याला आश्वस्त केलं होतं की यामध्ये जिल्हा स्तरावरून, कारण तालुका स्तरापेक्षा ज्यांच्या विरुद्ध तुमची तक्रार आहे तर त्यांनी ते चौकशी करणं हा एक त्याच्यामध्ये साहेबांना जो भाग आहे तो असं वाटला की याच्याऐवजी आपण जिल्हा स्तरावरून चौकशी केली म्हणजे आणखी चांगल्या पारदर्शक पद्धतीने ती चौकशी होणार आणि आपल्याला अपेक्षित जशी चौकशी आहे त्या पद्धतीचं ते अहवाल येणार म्हणून सरांनी त्या दिवशी आपल्याला आश्वस्त केलं होतं। परंतु 10 दिवसाचा कालावधी होता म्हणून आपण त्या दिवशी त्यासाठीचा माघार घेतली होती। परंतु सरांसोबत माझं सकाळी पण बोलणं झालं आणि सरांनी आपली जी म्हणणं होतं की अहवाल आल्यानंतर 5 दिवसात आपण कारवाई करावी तर त्या पद्धतीचं लेखी आपल्याला या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे। आणि आपण सगळ्यांनी आपलं जे उपोषण सुरू आहे ते आपलं सगळं उपोषण आपण मागे घ्यावं अशी आपल्याला या ठिकाणी स्थगित करावं। अहवाल आल्यानंतर आपल्या जे काही त्याच्यामध्ये होणार ते तुम्हाला सगळ्यांना तो अहवाल दिला जाईल आणि त्यानंतर आपलं समाधान झालं तर आपण ते मागे घ्यावं अशी प्रश्नाच्या वतीने आपल्याला मी विनंती करतो। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।